नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे संशय पिशाच. कथा श्री प्रकाश. सागरची बोट बँकॉकहून मुंबईला जायला अगदी तयार होती. तो इंजिनमध्ये आपल्या शिफ्टवर होता. त्याची बोट मुंबईहून बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँगवरून टोकियोला जायची. आता परतीच्या प्रवासात तो बँकॉकपर्यंत आला होता. तेवढ्यात बोटीच्या ब्रिजवरून, ज्याला कंट्रोल रूम म्हणतात, मेसेज आला, रेडी टू सेल. सागरनं शक्तिमान एअर कॉम्प्रेसर स्टार्ट केला. वरून पुन्हा आदेश आला, डेड स्लो अहेड. त्यानं इंजिनमध्ये कंप्रेस्ड एअर आणि ऑइल घातलं आणि शिप बँकॉक पोर्टवरून निघाली. त्यानंतर ब्रिजवरून येणाऱ्या आदेशाप्रमाणे शिप स्लो किंवा फास्ट चालत होतं. अर्ध्या तासानंतर शिप हाय सी मध्ये होतं. त्यावेळी आदेश मिळाला, फुल अहेड. आता बोट फुल स्पीडनं पाणी कापत मुंबईच्या दिशेने जात होती. सागर निवांत होता. आता फक्त 3000 नॉटिकल माइल्सचा प्रवास उरला होता. साधारण आठवड्याच्या आतच तो मुंबईला पोहोचला असता. मुंबई सोडून त्याला आता 4 महिने झाले होते. आपली 4 तासाची ड्युटी आटपून सागर त्याच्या कॅबिनमध्ये सोफ्यावर विश्रांती घेत होता. मनोरंजनासाठी त्यानं आपल्या लॅपटॉपवर रुस्तम सिनेमाची CD लावली. पण पूर्ण सिनेमा त्याला बघून होईना. यापूर्वी एक जुना सिनेमा होता, ये रास्ते है प्यार की. तो त्यानं बघितला होता. त्या जुन्या सिनेमावरूनच हा नवा सिनेमा बेतलेला होता. त्यात एका मर्चंट नेव्हीच्या ऑफिसरची कथा होती. त्याच्या पत्नीच्या बदऐफलपणाची त्याच्या मनातही संशय पिशाच थैमान मांडलं. त्याच्या गैरहजेरीत त्याची पत्नी शैलजाही असंच काही करत असेल का? त्यानं ताबडतोब तो विचार मनातून झटकून टाकला. शैलजा अशी नाही. तिचं सागरवर मनापासून प्रेम आहे. ती तर सतत त्याला फोन करत असते, लवकर ये, मी तुझी वाट बघते, मला इथे तुझ्या वाचून करमत नाही आहे. सध्या तर सासूबाई पण इथं नाही आहेत, त्या गावी गेल्या आहेत. सागरचं लग्न झाल्यानंतर 3 महिन्यातच त्याला टोकियोला जावं लागलं. शैलजा मुंबईतच होती. सागरनं एका सुंदर अपार्टमेंटमध्ये सर्व सुखसोयींनी सुसज्ज फ्लॅट घेतला होता. दरवाजावर रिंग डोअरबेल, ज्यात कॅमेरा, सेन्सर आणि फोनचीही सोय असते, लावून घेतला होता. त्यात बाथरूमच्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडक सेलफोन ॲपशी संपर्क असतो. डोअरबेल वाजली किंवा दरवाजावर कुठलीही हालचाल जरी झाली तर बाहेरची व्यक्ती सेलफोनवर दिसते. टॉक बटन दाबलं की घरातून त्या व्यक्तीशी बोलताही येतं. सागरनं आई व शैलजाच्या फोन व्यतिरिक्त मुंबईतल्या आणखी एका जवळच्या नातलगाच्या फोनशीही डोअरबेल कनेक्ट केली होती. त्याच्या गैरहजेरीत एकट्या राहणाऱ्या शैलजाच्या सुरक्षिततेसाठी तो सर्वतोपरी दक्ष होता. सागरची पत्नी दिवसा कुठेतरी एक पार्ट टाइम जॉब करायची. बाकी वेळ ती घरात असायची. सासूबरोबर तिचं छान जमायचं. पण सध्या सासूबाई सांगलीला गेल्या होत्या. त्यामुळे शैलजा एकटी कंटाळली होती. सागरनं मुंबईला पोचण्याची अंदाजे वेळ तिला कळवली होती, पण नक्की वेळ तो सांगू शकला नव्हता. तशी फ्लॅटची एक किल्ली त्याच्याजवळ असायचीच. शिपनं एव्हाना अर्ध अंतर ओलांडून भारतीय समुद्रात प्रवेश केला होता. 3 दिवसापेक्षाही कमी वेळात सागर मुंबईत पोचणार होता. बोट समुद्राच्या लाटावर हेलकावत होती. सागरचं मनही शैलजाच्या ओढीनं व्याकुळ झालं होतं. तेवढ्यात त्यांचा सहकारी दारावर ठकठक करून आत आला आणि म्हणाला, अरे रुस्तम, बघून झाला असेल तर ती CD मला दे ना. मित्र कम सहकारी CD घेऊन गेला आणि सागरच्या मनात पुन्हा संशयानं ठाण मांडला. सिनेमात दाखवलेल्या स्त्रीसारखी शैलजाही कुणा दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात असेल का? पुन्हा स्वतःच त्यानं मनाला समजवलं, असा संशय घेणं बरोबर नाही. शैलजा तशी नाहीये. सागरची बोट मुंबई बंदराच्या जवळ होती.
पण तिथं जहाज नांगराला जागा नसल्यानं समुद्रात थोड्या अंतरावर नांगर टाकून बोट उभी केली गेली होती. सायंकाळ होऊ घातली होती. त्याचं वायफाय काम करू लागत होतं. त्याच्या फोनवर मेसेज आला, रिंग ॲट युअर डोर. मुंबईत पाऊस सुरू झाला होता. त्यानं त्याच्या फोनवर बघितलं की जीन्स घातलेली आणि हातात छत्री घेतलेली कोणी व्यक्ती दारात उभी आहे. तेवढ्यात शैलजानं दार उघडून हसून त्या व्यक्तीला आलिंगन दिलं आणि घरात घेतलं. छत्रीमुळे ती व्यक्ती त्याला नीट दिसली नव्हती. सागरला ते विचित्र वाटलं. थोड्याच वेळात कंपनीच्या लॉन्चनं तो किनाऱ्यावर पोचला. तिथून त्यानं टॅक्सी केली. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.